रांगोळीमध्ये वेगवेगळ्या टूल्सचा कसा वापर करायचा हे तुम्हाला कळत नाही तर त्यासाठी बघा मी आणलेल्या या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक पुठ्ठ्यात ठेवून मी चौकोन काढून घेतलेला आहे. मध्ये आपण साचे मिळतात बघा रांगोळीचे, त्याने एक श्री काढून घेतलेले आहे मध्ये. आणि आता हे जे चौकोनाचे कोन आहेत ते पुढे पुढे वाढवायचे आहेत, सरळ रेषा द्यायच्या आहेत पुढे. अगदी सोपी पद्धत आहे बघा, आणि कोणाला हे काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता मध्ये मध्ये आपण डॉट द्यायचे आहेत. जे आपण कोन तयार झालेले आहेत ना चौकोनाचे, तिथे 4-4 डॉट मी देऊन घेतले. आता 4-4 डॉट देऊन आपण फुलं तयार करून घेणार आहोत. बोटाच्या मदतीने मागच्या बाजूला ते डॉट ओढून घ्यायचे आहेत आणि फूल तयार करून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे बघा ही रांगोळी, आणि अगदी कोणालाही काढता येईल अशी आहे. आता बघा जे आपण मध्ये फुलं काढलेले तिथे निळा रंग मी दिलेला आहे. आता ज्या मधल्या बाजूला ज्या रेषा आहेत तिथे सुद्धा आपण एक एक रेष देऊन घेणार आहोत. आणि फुलं काढलेली आहेत तिथे सुद्धा वरती आडव्या रेषा मारून घेतल्या आणि डॉट देऊन घेतले बघा. लाल आणि हिरव्या रंगाचे डॉट तिथे मी दिलेले आहेत. जे आपले शुभ रंग आहेत ना त्याचे लाल आणि हिरव्या रंगाचे डॉट तिथे देऊन घेतले. सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे. अगदी तुम्ही व्यवस्थित बघितलं तर कोणालाही ही रांगोळी नक्कीच काढता येईल. आता ज्या मध्ये मध्ये रेषा काढलेल्या आहेत तिथे सुद्धा मी ऑरेंज आणि पिवळ्या रंगाने डॉट देऊन घेतले. आता वरती रिकामी जागा जास्त रांगोळीमध्ये दिसू नये म्हणून लाल रंगाने डॉट देऊन अधिक कुंकाचे डॉट तिथे देऊन घेतलेले आहेत. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचं तुम्ही बघू शकता. अगदी सोपं आहे. आता मध्ये ज्या रेषा आपण वाढवलेल्या आहेत कोणांच्या तिथे सुद्धा डॉट देऊन घेतले बघा. फायनल लुकसुद्धा खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. रोजची काढण्यासाठी किंवा सणासुदीला सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे बघा, एक त्रिकोणाचा आकार मी कापून घेतलेला आहे आणि तिथे ठेवून घेतलेला आहे. आता एक त्रिकोण आपल्याला काढायचा आहे आणि ज्या रेषा आहेत त्या सरळ पुढे वाढवायच्या आहेत. जशा आपण चौकोनाच्या वाढवल्या आहेत ना तशाच ह्या त्रिकोणाच्या सुद्धा वाढवायच्या आहेत. आता हे वेगवेगळे टूल्स वापरून रांगोळी काढणं अगदी सोपं होऊन जातं बघा. त्या रेषा मी पुढे पुढे वाढवून घेतलेल्या आहेत. आता तिथे कोन तयार झालेले आहे तिथे जसे आपण चौकोनाचे ते डॉट दिले होते त्याप्रमाणे तिथे सुद्धा आपण डॉट देऊन घेणार आहोत बघा. 4-4 डॉट मी तिथे देऊन घेतलेले आहेत आणि बोटाच्या मदतीने मागच्या बाजूला ते डॉट ओढून घ्यायचे आहेत. ते एक फूल तयार करून घ्यायचं आहे. आता मध्ये जे रिकामी जागा दिसते तिथे बघा मी सरळ रेषा 3-3 रेषा आपण मारून घ्यायच्या आहेत. एक आखूड लांब अशा प्रकारे रेषा मारायच्या आहेत आणि त्याला सुद्धा डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता मधली जी मोठी रेष आहे तिथे आपण पान काढून घेणार आहोत. बघा हिरव्या रंगाचा डॉट मी दिलेला आहे. पान काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर नक्कीच तुम्हाला ही पद्धत माहीत असेल. आता हिरवा, पिवळा आणि लाल असे आपल्या जे शुभ रंग आहेत तेच मी डॉट दिलेले आहेत. जी फुलं आहेत त्यामध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि ज्यामध्ये रेषा आपण वाढवलेल्या आहेत तिथे सफेद रंगाने एक एक डॉट देऊन घेतला. आता मध्ये रिकामी जागा दिसते तिथे छोटंसं आपण फूल एक तयार करून घेणार आहोत काडीच्या मदतीने. तर मध्ये गुलाबी रंगाचा एक डॉट देऊन घेतला. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी. देवासमोर, तुळशीसमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा खूप सुंदर आहे. थोडंसं इकडे तिकडे आकार झाला तरी काही हरकत नाही. फायनल लुक रांगोळीचा खूप सुंदर दिसतो. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा मी अशाच प्रकारे काढलेली आहे. पुठ्ठ्याने आपण एक चौकोन काढून घेणार आहोत पुठ्ठ्याच्या मदतीने. जशा टिपक्यांच्या रांगोळ्या असतात ना त्याप्रमाणे ह्या रांगोळ्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या आहेत. काही टिपके वगैरे देत बसायची गरज नाही. तर असे टूल्स आपण जर रांगोळीमध्ये वापरले तर अगदी झटपट रांगोळ्या काढून होतात. आता मध्ये मी लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत तर ते साच्याच्या मदतीनेच काढलेली आहेत.
आता आपण 4-4 डॉट देऊन फूल तयार करून घेणार आहोत बघा. वर उभे 4-4 डॉट द्यायचे आहेत आणि मध्ये ओढून घ्यायचे आहेत डॉट. हे सुद्धा फूल काढण्याची पद्धत खूप सोपी आहे बघा. फक्त काडीच्या मदतीने आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. आता मी सर्व डॉट बघा आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहे. थोडे इकडे तिकडे आकार गेला तरी काही हरकत नाही. फायनल लुक आपण जेव्हा बघतो तेव्हा रांगोळीचा खूप सुंदर दिसतो. मध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतले. आता जे कोण आहे तिथे त्या रेषा आहेत चौकोनाच्या त्या पुढे पुढे थोड्याशा वाढवून घ्यायच्या आहेत. जशा मागच्या रांगोळीमध्ये आपण वाढवल्या होत्या त्याचप्रमाणे. आणि तिथे सुद्धा डॉट देऊन घ्यायचे आहेत सफेद रंगाने. आता मध्ये जो रिकामा भाग दिसतो तिथे एक बघा सरळ रेष मी मारून घेतली. तिथे आपण एक पानं काढणार आहोत. आता पानं फुलं त्याप्रमाणे ही रांगोळी आहेत. त्या काडीच्या मदतीने आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने बघा पानाचा आकार मी देऊन घेतला आणि काडीने त्याला व्यवस्थित आकार पानाचा दिलेला आहे. ती झटपट होणाऱ्या आहेत ह्या रांगोळ्या आणि रोजच्या काढण्यासाठी देवासमोर तुळशीसमोर खूप सोपी आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. आता जे पानं काढलेले आहेत तिथे लाल रंगाचे डॉट देऊन घेतले आणि जे लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत तिथे सुद्धा आपण डॉट देऊन घ्यायचे आहेत हळदी कुंकाचे आणि बाजूला स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आता जे कोण तयार झालेले आहेत तिथे सुद्धा आपण निळ्या रंगाने डॉट देऊन घेणार आहोत बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. आता शेवटची आणि 4 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे बघा. एक जे साचा आहे रांगोळीचा तोच मी इथे सुद्धा वापरलेला आहे. ते स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि बाजूला त्याच चौकोनाला चौकोन काढून रेषा पुढे वाढवून घेतलेल्या आहेत. तर 4ही रांगोळ्या जवळजवळ थोड्या एकसारख्याच आहेत. थोडाफार फरक आहे त्यामध्ये आणि अगदी सोप्या आहे. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. अगदी सोप्या आहेत बघा रांगोळ्या रोजच्या काढण्यासाठी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या काढता येतील. आता जे आपण पुढे जे रेषा वाढवून घेतलेल्या आहेत ते मी डॉट देऊन घेतले आहेत बघा. मोरपिशी कलरने डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि मधल्या बाजूला 3-3 रेषा मारून घेतल्या जिथे कोण तयार झालेले आहेत तिथे. ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. तुम्हाला अगदी पटकन काढता येईल, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता पुढे थोडासा गुलाबी रंग टाकून घेतला तर वेगळ्या पद्धतीने ही पानं मी काढलेली आहेत बघा. वाटीच्या मदतीने थोडासा आकार गोल देऊन घेतलेला आहे आणि काडीने आकार त्याला देऊन घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या आहे बघा. 4ही रांगोळ्या खूप सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. अगदी सोप्या सोप्या रांगोळ्या असतात. एका व्हिडिओमध्ये नक्की 3, 4, 5 अशा रांगोळ्या नक्कीच असतात. जी कोणती तुम्हाला रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. आता मध्ये मध्ये बघा मी डॉट देऊन घेतलेले आहेत सफेद रंगाने, लाल रंगाने बघा. तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि थोडासा पानाचा आकार देऊन घेतलेला आहे बघा. जे डॉट दिलेले आहे तिथे आता जी पानं आहे तिथे पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. त्यामुळे रांगोळीला एक उठाव येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. तर सफेद रंगाची पानं काढलेली आहेत तिथे सुद्धा निळ्या रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये मध्ये आपण बघा ऑरेंज रंगाने मी डॉट देऊन घेतलेले आहे. त्यामुळे काय होईल की जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. लाल आणि हिरव्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. मध्ये सुद्धा वेगवेगळे रंग त्यामध्ये भरलेले आहेत बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.